पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि आतापर्यंत आपण 13 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 14व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। सृष्टीर नाम ब्रह्मरूपे सचिदानंद वस्तुनी अब्धो हेनादिवत सर्व नामरूप प्रसारणा, असा हा 14व्या क्रमांकाचा श्लोक आहे। 13व्या श्लोकामध्ये आपण मायेच्या 2 शक्ती असतात असा अभ्यास केला आहे आणि मायेच्या 2 शक्तीपैकी एक शक्ती विक्षेप शक्ती आहे। या विक्षेप शक्तीमुळे सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती होते असा आपण अभ्यास केलेला आहे। या पूर्ण ब्रह्मांडालाच आपण सृष्टी असं म्हणतो। सृष्टी ही जी आहे ही सृष्टी कशी आहे याचा विचार आपण बऱ्याच दिवसापासून करतो आहोत। सृष्टी म्हणजे फक्त मृत्यूलोक नाही, तर सृष्टी म्हणजे जे काही अनेक लोक असतील जे आपल्याला माहीत नाहीत असे सुद्धा लोक या सृष्टी या शब्दामध्ये येतात। आणि सृष्टी ही जी आहे खरं तर नाममात्र आहे। सृष्टी ही फक्त मानण्यापुरती आहे असा या श्लोकातील पहिल्या भागामध्ये एक नकळतपणे ध्वनित केलेला अर्थ आहे। कारण सृष्टीर नाम जगत ब्रह्मरूपे असं म्हटलेलं आहे। सृष्टीर नाम ब्रह्मरूपे म्हणजे ब्रह्मावर सृष्टी ही फक्त नाममात्र भासलेली आहे असा त्याचा खरं तर अर्थ होतो। सृष्टी ही ब्रह्मावर भासलेली आहे, पण ही सृष्टी कुठून कुठपर्यंत आहे याचा आपण जो विचार करतो ती आपल्याला समजण्या इतकीच सृष्टी असं करतो। आपल्याला समजते एवढी सृष्टी नाही, तर जी आपल्याला समजत नाही अशी सुद्धा सृष्टी जी आहे ही सगळीच सृष्टी या एका ब्रह्म या तत्वावर नाममात्र भासलेली आहे। स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर हे सगळे शरीर जे आहेत हे वेष्टीने आपण पाहत असतो आणि समष्टीने असा जो प्रपंच आहे हा आपण खरं तर लक्षात घेत नाही, परंतु तो सुद्धा या सृष्टी शब्दामध्ये येतो। म्हणजे विराट, वैश्वानर, सूत्रात्मा, प्राण असे त्याला नावं देण्यात येतात। त्यानंतर अव्याकृत किंवा ईश्वर आणि त्यानंतर हिरण्यगर्भ अशी त्याला नावं देण्यात येतात। असं या अनेक संज्ञांच्या खाली येणारा समष्टीने जो प्रपंच आहे हा सर्वच खरं तर या सृष्टी शब्दामध्ये एवढा मोठा प्रपंच जो आहे हा प्रपंच सृष्टी या शब्दात येतो। म्हणजे ही सृष्टी इतकी भयानक आहे। भयानक म्हणजे काय, तर ही कोणालाही कळू शकत नाही, याचा थांग पत्ता लागू शकत नाही। किती मोठी सृष्टी आहे याचं वर्णन जर आपण करत बसलो तर आपल्याला अनंत जन्म या सृष्टीचा अभ्यास करण्यातच खरं तर जातील। सृष्टी जी आहे ही सृष्टी प्रत्येक क्षणाला बदलत जाते। कालची सृष्टी आज नव्हती, आजची सृष्टी उद्या नाही, उद्याची सृष्टी परवा राहणार नाही। म्हणजे हा जो सतत बदल या सृष्टीमध्ये होतोय, म्हणजे अशी ही सृष्टी जी आहे ही सृष्टी आपण जर अभ्यासू लागलो तर तिचा अभ्यास करणं फारच कठीण आहे आणि शेवटावर आपण काही येऊ शकणार नाही की या ठिकाणी आपण येऊन थांबूयात, असं काही होणार नाही। सदैव सृष्टीच्या अंतर्गत येणारे सगळे पदार्थ, सगळ्या क्रिया ह्या सतत बदलणाऱ्या आणि न समजणाऱ्या अशा आहेत। म्हणून या सृष्टीचा खरं तर अभ्यास करावा कसा, काय करावा हा मोठा प्रश्न। मागील वेळेस आपण याच पहिल्या भागाचा अभ्यास करत होतो। पहिल्या भागाचा अभ्यास आपण पूर्ण केला। पूर्ण सृष्टी जी आहे ही सृष्टी जी आहे ही विक्षेप शब्दामध्ये येते। म्हणजे विक्षेप म्हणजे सृष्टी आणि सृष्टी म्हणजेच विक्षेप। उत्पत्ती, स्थिती, प्रलय म्हणजे विक्षेप। उत्पत्ती, स्थिती, प्रलय ज्याला ज्याला असेल ते सगळे
विक्षेप या शब्दामध्ये बसतात. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे आपल्याला धरायला नाही पाहिजे, ते सोडले पाहिजे. त्यांना कुठेतरी सोडावं लागेल, त्याच्या हवेत सोडून जमणार नाही. तर हे कुठेतरी उत्पन्न झाले पाहिजेत आणि कुठेतरी स्थिती पावले पाहिजेत आणि कुठेतरी त्यांचा लय झाला पाहिजे. पूर्ण ब्रह्मांड जे आहे हे कुठेतरी उत्पन्न होईल, कुठेतरी त्याची स्थिती होईल आणि कुठेतरी त्याचा लय होईल. म्हणजे हे ठिकाण कुठलं आहे हे शोधावं लागेल. तर हे जे ठिकाण आहे या ठिकाणाचा या ठिकाणी विचार आहे. उत्पत्ती, स्थिती, प्रलय या सृष्टीची पूर्ण सृष्टीची उत्पत्ती होते कुठे, लय होतो कुठे, स्थिती होते कुठे, तर त्यासाठी या ठिकाणी शब्द दिलेला आहे ब्रह्म. ब्रह्म हा शब्द वापरलेला आहे. 3 काळ, 3 स्थिती, अशा रीतीने आपण जो विचार केला की उत्पत्ती, स्थिती, प्रलय किंवा वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ या 3 काळामध्ये निर्माण होणारी सृष्टी, या सगळ्याचा जेव्हा आपण मागे विचार केलेला आहे तेव्हा ही सगळी जी सृष्टी आहे ही नक्की झालीच कुठं, असा मोठा प्रश्न आहे. कारण उत्पत्ती झाली, स्थिती झाली, प्रलय झाला, हे सगळं झालं बरोबर आहे, पण हे झालं कुठं नक्की? आता हे सगळं म्हणजेच विक्षेप आहे. हा विक्षेप नक्की कुठे झाला? विक्षेप कुठेतरी झालेला असायला पाहिजे. म्हणजे हा जो प्रपंच आहे हा प्रपंच नक्की कशावर आधारलेला आहे हे नक्की लक्षात घेतलं पाहिजे. समुद्रावर निर्माण होणाऱ्या ज्या लाटा असतात, ह्या लाटा समुद्रावर निर्माण होतात. लाटांना आपलं स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व नसतं. म्हणजे लाटा ज्या आहेत या लाटा निर्माण व्हायला कारण मुळात समुद्र असतो. लाटाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय समुद्रावरच होत असतो. परंतु जिथपर्यंत लाटांवर दृष्टी असते तिथपर्यंत समुद्र कधीही लक्षात येत नाही. समुद्र हा जो आहे हा जसा लक्षात घेतला पाहिजे त्याचप्रमाणे लाटांना म्हणजेच या सृष्टीला, उत्पत्ती, स्थिती, प्रलय असलेल्या या सृष्टीला आधार काय, हे कुठे नक्की घडतं याचाही विचार आपल्याला करायला पाहिजे आणि तो या ठिकाणी दिसतो. सृष्टीर नाम ब्रह्मरूपे, सृष्टी ही खरं तर ब्रह्मावर आधारलेली आहे. आता इथे या ठिकाणी स्पष्टपणे असं लिहिलेलं दिसत नाही की सृष्टी ही ब्रह्मावर आधारलेली आहे, असं काही स्पष्ट दिसत नाही. परंतु त्याचा एक दुसरा पण असा अर्थ होऊ शकतो की सृष्टी ही खरं तर ब्रह्मच आहे, असा एक त्याचा अर्थ होतो. म्हणजे सृष्टीर नाम म्हणजे नाम मात्र सृष्टी आहे पण खरं तर ब्रह्मच आहे. परंतु एकदमच तसा अर्थ घेणं किंवा तशा अर्थावर पोचणं हे योग्य नाही. सृष्टी नाम ब्रह्मरूपे म्हणजे सृष्टी ही खरं तर ब्रह्मरूपच आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि तो अर्थ करणंही एका दृष्टीने योग्य आहे, कारण की लाटा ह्या समुद्र रूपच असतात. असं म्हणून या ठिकाणी सृष्टीर नाम ब्रह्मरूपे या शब्दांमधून सगळी सृष्टी ही ब्रह्मरूप आहे असं म्हणता येईल. परंतु एकदम तसं न करता किंवा एकदम तसं करणं योग्य नाही हे पुढच्या चरणावरूनही आपल्याला लक्षात येणार आहे. म्हणून त्याचा एकदम तसा अर्थ न घेता हा सिद्धांत म्हणून पहिल्या भागामध्ये अर्थ सांगितलेला आहे असं लक्षात घ्या. ही सृष्टी ही ब्रह्मरूप आहे असा सिद्धांत लक्षात घ्या. सृष्टी ही ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मरूप आहे म्हटल्यानंतर लगेचच प्रश्न निर्माण होतो की ब्रह्म म्हणजे काय. सिद्धांत असा आहे की सृष्टी ब्रह्मरूप आहे. मग ब्रह्मरूप असलेली सृष्टी, मग हे ब्रह्म म्हणजे काय याचाही विचार करावा लागेल. परंतु इथे जरी असा अर्थ दिलेला असला तरी आपल्याला पुन्हा एकदा सृष्टी म्हणजे काय आणि ही सृष्टी कशी आहे याचाही विचार करायचा आहे. तो पुढच्या चरणात पुन्हा येणारच आहे. परंतु आता या ठिकाणी सृष्टी ही नाममात्र आहे असा एक अर्थ आपण आधी केलेला आहे, तो मागे आपण पाहिला होता की सृष्टी ही ब्रह्मावर फक्त नाममात्र भासलेली आहे विक्षेप रूपाने, असा आपण विचार केला होता. पण तरी सुद्धा असं असताना सुद्धा या ठिकाणी पुन्हा सृष्टीर नाम ब्रह्मरूपे अशा या शब्दांमधून सृष्टी ब्रह्मरूप आहे असा एक जो अर्थ आपल्याला लक्षात येतोय, तर तो अर्थ आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला हवा. आणि मग पुन्हा एकदा मागे जो आपण त्याचा विचार केला होता की मायेच्या विक्षेप या शक्तीमुळे सृष्टी निर्माण झाली आणि मग ती सृष्टी कशी आहे तर ब्रह्मांड रूपाने आहे आणि मग ती अजून कशी आहे याचा विचार पुढील चरणामध्ये आपण करणार आहोत. पण त्याच्या आधी थोडासा बदललेला विषय या ठिकाणी आपण पाहणार आहोत की सृष्टीर नाम ब्रह्मरूपे, ब्रह्मरूपाने सृष्टी खरं तर आहे. म्हणजे आणि त्याचा आधी एक अर्थ काय करून घेतलेला आपण मागे, ती फक्त त्याच्यावर आरोपलेली आहे किंवा आधार आहे, सृष्टीला ब्रह्माचा आधार आहे असा एक आपण अर्थ पाहिलेला. तर ब्रह्म हे आधार म्हणून तुम्ही पहा किंवा अधिष्ठान म्हणून पहा. अधिष्ठान म्हणून जेव्हा आपण ब्रह्म पाहतो तेव्हा आरोपित पदार्थ अधिष्ठान रूप असतो. या नियमाने
सृष्टी ही ब्रह्मरूप आहे हा सिद्धांत या ठिकाणी जो सांगितलेला आहे तो जुळतो. त्यामुळे ती काही आपल्याला अडचण खरं तर नाहीच आहे, परंतु एकदम सिद्धांतावर जाणं हे योग्य नसतं, म्हणून आपण क्रमाने त्याचा अभ्यास करतो आहोत. तर या ठिकाणी आपण तो अभ्यास म्हणजे पुन्हा सृष्टीचा विचार करण्याच्या आधी या ठिकाणी जे शब्द आलेले आहेत की ब्रह्मरूपे आणि ब्रह्मरूपे, तर ब्रह्म कसं आहे? सच्चिदानंद वस्तू. ब्रह्म हे कसं आहे? सच्चिद आनंद वस्तू. ब्रह्म हे सच्चिदानंद आहे, सच्चिदानंद वस्तूनी. ब्रह्म ही वस्तू कशी आहे? तर सच्चिदानंद रूप आहे. मग सत म्हणजे काय, चिद म्हणजे काय, आनंद म्हणजे काय? खरं तर याचा अभ्यास करणं आपल्याला करायला हवा, परंतु तो पुढेही आपल्याला अभ्यास करायचा असल्यामुळे या ठिकाणी आपण त्याचा जास्त विचार करणार नाही. आज आपण त्याचा थोडक्यात विचार करणार आहोत. ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच वस्तू. शास्त्रामध्ये वस्तू हा शब्द ब्रह्माला वापरण्यात येतो. वस्तू साधारणपणे व्यवहारात वेगळ्या कारणासाठी शब्द वापरण्यात. वस्तू म्हटलं की ती निर्जीव असते असा आपला काहीतरी समज व्यवहारामध्ये आहे, आणि तो व्यवहारामध्ये ठीक आहे, परंतु परमार्थामध्ये मात्र वस्तू हा शब्द भगवंताला वापरण्यात येतो. वस्तू म्हणजे ब्रह्म. तर या ठिकाणी ब्रह्म असा शब्द पहिल्या भागात आलेला आहे. ब्रह्मरूप, ब्रह्मरूपे म्हणजे ब्रह्मरूप कोण? सृष्टी. सृष्टीर्नाम म्हणजे सृष्टी नामरूपाला आलेली जी सृष्टी आहे ही ब्रह्मरूप आहे. मग हे ब्रह्म कसं आहे? ब्रह्म काय आहे? तर ब्रह्म ही जी वस्तू आहे ती सच्चिदानंद रूप आहे, म्हणजे सच्चिदानंद वस्तुनी. सच्चिदानंद रूप असलेली ही जी वस्तू आहे तिला ब्रह्म असं म्हणतात, आणि त्या ब्रह्मावर ही सृष्टी आरोपलेली आहे, आणि आरोपित पदार्थ हा अधिष्ठान रूप असल्यामुळे सृष्टी ही ब्रह्मरूप आहे असा त्याचा अर्थ होतो. आता असा अर्थ केल्यानंतर ब्रह्म या शब्दाचा जो विचार करणे आहे त्यामध्ये या ब्रह्माचे 3 प्रमुख लक्षणं सांगितलेली आहे. 3 लक्षणापैकी पहिलं लक्षण आहे सत, दुसरं लक्षण आहे चिद, आणि तिसरं लक्षण आहे आनंद. सत पदार्थ जो असतो तो कधी असत होऊ शकत नाही. सत पदार्थ म्हणजे जो कधीही असत नसतो. असत पदार्थ आणि सत पदार्थ. असत पदार्थ कशाला म्हणावं, सत पदार्थ कशाला म्हणावं हे आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे. जो पदार्थ काल, आज आणि उद्या या 3 काळामध्ये असतो तो असतो सत. या 3 काळापैकी एका काळामध्ये जर तो गेला की तो सत होत नाही. ही सत शब्दाची एकदम उत्कृष्ट व्याख्या आहे, कारण सत शब्द आपण व्यवहारात बऱ्याच कारणासाठी वापरतो. सत म्हणजे खरा. सत काय आहे? व्यवहारातले कितीतरी पदार्थ आपण सत म्हणतो पण ते सत नसतात, म्हणून व्यवहारातल्या सत शब्दाशी हा शब्द जुळणारा नाहीये. पण व्यवहारात ज्याला आपण सत म्हणतो ते खरे पदार्थ सत नसतात. ते आज सत दिसतात, उद्या नसतात किंवा काल नसतात, पण ते आज सत वाटतात म्हणून त्याला आपण सत म्हणतो. आणि हाच मोठा गुन्हा आहे खरं तर. सत पदार्थाला सत म्हणावं, सत व्यतिरिक्त कोणालाही सत म्हणू नये. मग सत व्यतिरिक्त कोणालाही जर आपण सत म्हणू लागलो तर तो खरा तर अपराध होतो. ही माझी बायको आहे असं म्हटल्यानंतर आता हे सत आहे का असत आहे, खरं आहे का खोटं आहे, म्हणजे सोप्या भाषेमध्ये खरं का खोटं. आता सत म्हटलं तर जर आपण हा नियम वापरला तर काल होती का? काल ती बायको नव्हती. उद्या राहणार का? उद्या राहणार नाही. म्हणजे मधल्या काळात फक्त ती आपल्याला सत वाटते, म्हणजे मधल्या काळात आपली बायको वाटते. म्हणजे या अर्थाने जर विचार करू लागलो तर ती बायको आपली ठरत नाही. आई, वडील, नवरा, मुलं बाळ हे कोणीही आपले ठरत नाहीत. हे तर आपल्या जवळची सृष्टी आहे. तुम्ही जगातली कुठलीही सृष्टी अशी शोधू लागले तर कुठलीच सृष्टी ही सत ठरत नाही. कारण की ज्या घरामध्ये आपण बसतो तो ते घर सुद्धा काल नव्हतं आणि उद्या कदाचित नसेल. ज्या गावामध्ये आपण आहोत ते गाव कदाचित काल नव्हतं, उद्या नसेल. ज्या पृथ्वीवर आपण आहोत ती पृथ्वी काल नव्हती, उद्या ती नसणार आहे. म्हणजे मधल्या काळात फक्त ती दिसते पृथ्वी सुद्धा, हा सूर्य सुद्धा, चंद्र, तारे हे सगळे जे अगणित पदार्थ या सृष्टीमध्ये दिसतात हे सगळेच पदार्थ फक्त एका काळात दिसतात. जो तारा काल दिसत होता तो आज कदाचित निखळलेला असेल
आणि त्याचं अस्तित्व संपलेलं असेल. म्हणजे तो काल होता, आज नाहीये. कितीतरी तारका ज्या असतात त्या नवीन तयार होत असतात सृष्टीमध्ये. हे लक्षात येत नाही माणसाला. निखळलेले लक्षात येतात, पण नवीन तयार सुद्धा होत असतात. म्हणजे हे विज्ञानाला लक्षात येतंय का नाही माहित नाही, लक्षात येत असावंच नक्की. पण नवीन सुद्धा ग्रह आणि तारे तयार होत असतात. काही जाणीवीच्या कक्षेत येतात, काही जाणण्यामध्ये येत नाही. परंतु सृष्टीमध्ये असे कितीतरी पदार्थ आहेत जे फक्त एका काळामध्ये दिसतात. काल दिसणारे काही पदार्थ आहेत, काही पदार्थ आज दिसतात आणि काही पदार्थ उद्या दिसणार आहेत. पण कालही होता, आजही आहे आणि उद्या पण आहे असा पदार्थच जगात सापडत नाही. सृष्टी या विक्षेपामध्ये असा एकही पदार्थ सापडत नाही की जो काल होता, आज आहे, उद्याही असेल. अशा तिन्ही काळात सापडणारा कुठलाच पदार्थ नाही. मग असा जो पदार्थ नाही, म्हणजे 3 काळामध्ये जो पदार्थ असतो, कायम 3 काळामध्ये जो पदार्थ राहतो, तो पदार्थ त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही काळात जर राहणारा पदार्थ असेल तर तो सत म्हणता येत नाही, तो असत आहे. आणि 3 काळात राहणारा मात्र सत आहे. सत या शब्दाने 3 काळात राहणारा पदार्थ, 3 काळात राहणारी वस्तू असा अर्थ घेणं योग्य आहे. आणि जो कुठला पदार्थ, जी कुठली वस्तू या 3 काळात राहत असेल त्या वस्तूला म्हणतात सत. 3 काळात राहणार, हे पहिलं लक्षण आहे ब्रह्म या अधिष्ठानाचं, ज्याच्यावर सृष्टी आरोपित केलेली आहे. हा विक्षेप, सृष्टीचा विक्षेप ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाचं हे सत, हे पहिलं लक्षण आहे. सत वस्तूवर ही सृष्टी विक्षेप रूपाने आहे, म्हणजे उत्पत्ती स्थिती प्रलय रूपाने. तर असा हा जो सत शब्द आहे, हा सत शब्द त्या ब्रह्मासाठी वापरण्यात आलेला आहे आणि सृष्टी मात्र या शब्दामध्ये अजिबात बसत नाही. आणि हाच मोठा खरं तर गोंधळ आहे, कारण सृष्टी वेगळ्या लक्षणाची आहे आणि ब्रह्म सत या शब्दावरून लक्षात येतं की वेगळ्या लक्षणाचं. कारण आपण हे पाहिलं की स्थूल शरीर जे आहे हे काय आहे, सृष्टीमध्ये येतं. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर याचा आपण मागे विचार केला आहे. आणि हे सगळं जे आहे, स्थूल सूक्ष्म शरीर, समष्टीने सगळा प्रपंच जो आहे, स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच, हा सगळाच प्रपंच आपण जो पाहिला तो विक्षेप शब्दामध्ये येतोय, म्हणजे उत्पत्ती स्थिती प्रलयामध्ये येतोय. यामधील कुठलाही पदार्थ घ्या, तो पदार्थ काल एकतर नसेल, आज आहे, उद्या नसेल, किंवा काल होता, आज आणि उद्या नसेल, किंवा काल नाही, आज नाही, उद्या असेल. म्हणजे या सृष्टीमधील कुठलाही पदार्थ फक्त याच कक्षेत बसतो, कुठल्या तरी एका काळामध्ये तो असतो, तो 3 काळात नसतो आणि 3 काळात राहत नाही. म्हणून सृष्टी ही आपल्याला खरं तर सतरूप धरता येत नाही. असं असताना सुद्धा आधी सृष्टीर्नामे ब्रह्मरूपे असं म्हटलंय. सृष्टीर्नाम ब्रह्मरूपे हा मोठा भ्रम आहे, नाही का? हा मोठा भ्रम म्हणजे हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी की आता ह्याची संगतीच लावणार कशी, मोठा गोंधळ आहे. पण असो, त्याचा आपल्याला पुढे विचार करण्याचा आहे, तो आपण करत जाणार आहोतच. पण आता या ठिकाणी सत या शब्दाचं लक्षण नक्की लक्षात ठेवा आणि सृष्टी या शब्दाचा आपण बारकाईने बऱ्याच दिवसापासून विचार करतो आहोत, नाही का? तर सत म्हणजे कायम लक्षात ठेवायचं, जो पदार्थ 3 काळात असतो तो सत. तुम्हाला भगवंत पाहिजे तर जो पदार्थ 3 काळात नसतो त्या पदार्थाच्या जास्त नादी लागू नये. नादी लागू नये म्हणजे त्याच्यात गुंतून पडू नये, कुठलाही असू देत नव्हतो. त्याच्यात गुंतून पडलं की झालं काम. म्हणजे आपण सृष्टीमध्ये विक्षेपामध्ये राहणार. विक्षेपात राहायचंय, विक्षेप ठेवायचाय तर 3 काळापैकी कुठल्याही काळामध्ये जो पदार्थ फक्त असतो, एखाद्याच काळामध्ये जो पदार्थ असतो त्याच्या नादीला लागत राहा, म्हणजे विक्षेप आपला कायम राहील. विक्षेप संपवायचा असेल तर 3 काळापैकी कुठल्याही काळातच राहतो असा जर पदार्थ तुम्ही पाहिला तर त्याच्या नादी लागू नये, त्याच्यात रममाण होऊ नये. त्याची ओळख करून घ्यावी की हा पदार्थ काय आहे, कुठल्या तरी एका काळातच राहणार आहे किंवा 2 काळात राहणार आहे, पण 3 काळात राहणार अजिबातच नाहीये. त्याच्यामुळे या पदार्थामध्ये रममाण होऊ नये. आणि आपण रममाण होतो का नाही हे आपल्याला कदाचित लक्षात नाही आलं तरी सुद्धा कोणाच्या तरी कृपेने ते आपल्याला लक्षात येऊ ही गरज आहे. पण जर सत पदार्थ पाहिजे तर आपल्याला विक्षेप नको, आणि विक्षेप जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सत पदार्थ लक्षात येणार नाही.
सत आणि चिद, दुसरा शब्द आहे चिद. चिद हा शब्द जो आहे ज्ञान या अर्थाने घेण्यात येतो. चिद म्हणजे प्रकाश, चिद म्हणजे ज्ञान, जाणीव, बोध. चिद म्हणजे जाणणं, चिद म्हणजे प्रकाश. चिद शब्दाने काय लक्षात येतं? चिद या शब्दाने लक्षात येतं की ज्याच्यामुळे सगळं कळतं त्याला म्हणतात चिद. सत हा जसा शब्द आहे, सतने काय होतं? सतने लक्षात येतं की तो पदार्थ तिन्ही काळात असतो. तसं चिदने काय लक्षात येतं की तो पदार्थ जो आहे तो चेतन पदार्थ आहे, चैतन्य रूप आहे. जाणीव हा त्याचा स्वतःचा धर्म आहे. पण तो नेणीव या शब्दाच्या विरुद्ध असलेला जाणीव शब्द नाहीये खरं तर. पण जाणीव किंवा ज्ञान किंवा प्रकाश, प्रकाश म्हणजे काय? उदाहरणार्थ हा ट्यूबलाईटचा प्रकाश आहे. या ट्यूबलाईटच्या प्रकाशामुळे काय होतं? होतंय काय नक्की? ट्यूबलाईटच्या प्रकाशामुळे इथे असलेल्या सगळ्या वस्तू दिसतात. म्हणजे वस्तू दाखवणं, इथे असलेल्या सगळ्या वस्तू दाखवणं हे त्याचं काम आहे. म्हणून चिद या शब्दाने काय घ्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे सगळं कळतं, सगळं कळण्यासाठी जो कारण आहे, सगळं कळण्यासाठी जो कारण आहे त्याच्या त्या लक्षणाला चिद असं म्हणतो. म्हणजे त्याला सगळं ज्याच्यामुळे कळतं, ज्या लक्षणामुळे कळतं ते लक्षण म्हणजे चिद आहे. आता सगळं कळतं म्हणजे काय? तुम्ही काही घ्या, कळणं ज्याच्यामुळे आहे खरं तो चिद आहे. जसं माझ्या हातामध्ये हे फूल आहे. आता हे फूल तुम्हाला कसं काय कळलं? माझ्या हातात हे फूल आहे हे कसं काय कळलं? डोळ्याने कळलं, नाही का? आपण डोळ्याने कळलं म्हणतो आपण, मी माझ्या डोळ्याने पाहिलं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय लक्षात आलं की कळलं कोणामुळे? डोळ्यामुळे. किंवा याचा जर सुगंध घेतला तर याचा सुगंध आपल्याला कोणामुळे कळला? नाकामुळे कळला. आता हे डोळ्यामुळे जर आपल्याला कळलं फूल, म्हणजे हे फूल मी पाहिलं असं आपण म्हणतो, मी माझ्या डोळ्याने पाहिलं असं म्हणतो, तेव्हा हे जे फूल आहे हे फूल खरं तर डोळ्याने पाहिलेलं नसतं, त्याच्या आतमध्ये मन आहे. याचा आपण मागे विचार केलेला आहे. तर मनाने ते पाहिलेलं असतं. म्हणजे डोळ्याला पाहता येत नाही. म्हणजे डोळा खरं तर चिद नाही, कळून घेणारा खरं तर डोळा नाही, तर करून घेणारा मन आहे. म्हणजे मनाला ते तर खरं तर कळत असतं. असा आपण शोध घेत घेत गेल्यानंतर सगळ्यात शेवटी जिथे पोहोचू ती चिद आहे. आपण काय करायला पाहिजे? कळतं कोणामुळे नक्की? डोळ्याला तर काही वस्तू कळतात आणि काही वस्तू कळतही नाही. मनाला सुद्धा काही वस्तू कळतात पण काही कळत नाही. बुद्धीला सुद्धा काही कळतं काही कळत नाही. जीवाला सुद्धा काही कळतं काही कळत नाही. असं करत करत आपण जर आतमध्ये गेलो आणि सगळ्या शेवटी जर शोधलं की अशी काहीतरी वस्तू आहे की जी वस्तू, ज्या वस्तूमुळे सगळं कळतं. सगळं म्हणजे काय? कळणं आणि न कळणं हे दोन्ही सुद्धा ज्याच्यामुळे कळतं. म्हणजे आपल्याला कळलं की मी शहाणा आहे, आपल्याला कळलं मी ज्ञानी आहे, किंवा आपल्याला कळलं की मला काही कळत नाही मी अज्ञानी आहे. म्हणजे मी अज्ञानी आहे हे सुद्धा आपल्याला ज्याच्यामुळे कळतं आणि मी ज्ञानी आहे हे सुद्धा आपल्याला ज्याच्यामुळे कळेल. हे कळणं ज्याच्यामुळे होणार आहे ती वस्तू चिद आहे. म्हणजे कळणं आणि न कळणं हे दोन्ही ज्याच्यामुळे होणार आहे. कारण आधी जर नुसता पण कळणं हा विचार केला तर डोळ्याला बऱ्याच गोष्टी कळतात, म्हणून डोळा चिद या शब्दाकडे जातो. म्हणजे डोळा चिद होऊ शकतो, पण डोळ्याला कितीतरी गोष्टी कळत नाहीये. मग डोळ्याला जे कळत नाही आणि जे कळतं असे दोन पदार्थ सापडतात. म्हणून डोळा हा काही खरा चिद नाहीये. मन कसं आहे? मनाला काही कळतं पण मनाला काही कळत पण नाही, म्हणून मन सुद्धा चिद होत नाही. मनाला जे कळतंय त्याच्यावरून असं वाटतं खरं की मन हे चिद आहे. जीवाला सुद्धा काही कळतं त्याच्यावरून असं वाटतं की जीव हा चिद आहे, पण जीवाला काही कळत पण नाही, म्हणून त्याला आपल्याला चिद म्हणता येत नाही. कळणं आणि न कळणं हे दोन्ही सुद्धा ज्याच्यामुळे कळणार आहे ते जे काही आहे त्याला म्हणतात चिद. म्हणजे त्या चिदमुळेच सगळं कळणं आणि न कळण्याचा व्यवहार होतो. म्हणजे दोन्ही कळण्या न कळण्याला, या कळण्या आणि न कळण्याला दोघांनाही जो जाणतो तो किंवा ती वस्तू ब्रह्म आहे, ती वस्तू चिद आहे. चिद हे लक्षण आहे. जसं सत हे लक्षण आहे तसं चिद हे लक्षण आहे. त्या लक्षणामुळे त्या ब्रह्म या वस्तूला हे सगळं कळणं किंवा न कळणं हे दोन्ही कळतं. नाकाने या फुलाचा सुगंध घेतला
की आपल्या नाकाला कळतं काय की याचा सुगंध आहे, हे सुगंधित फुल आहे आणि अशा प्रकारचा सुगंध आहे. पण या फुलाला सुगंध नसलाच तर नाकाला सुगंध कळतो, सुगंध नाही हे थोडीच कळतं, नाही का? नाकाला काय कळतं? सुगंध कळतो, पण सुगंध नाही हे ते नाकाला कळत नाही. ते ज्याला कळतं ते आतमध्ये काहीतरी, म्हणजे कळणं एक भाग आहे, ते कळण्यासाठी काही इंद्रिय आहेत, पण तू न कळण्यासाठी कुठलंच इंद्रिय नाहीये. डोळ्याने रूप दिसतं पण रूप नाही हे कोणामुळे कळतं? रूपच नाहीये. जे रूप नाही ते डोळा पाहू शकत नाही. जो रस नाही ते रसना इंद्रिय रस घेऊ शकत नाही, कारण रस नाही तिथे, त्याला घेण्याचा अधिकार नाही. म्हणजे काही गोष्टी कळण्याच्या कक्षेत जे येतात ते सगळ्या इंद्रियाने कळून देता येतील, पण न कळण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या इंद्रियांना कळत नाहीत. मग ते कोणाला तरी कळलं पाहिजे. ते मनाला कळतं का? तर मनाला काही प्रमाणात कळतं असं धरू शकतो, पण त्याच्याही पुढे आतमध्ये आपल्याला जावं लागेल, कारण मनालाही पूर्णतः तसं कळत नाही. मनाला खरं तर कळतं की या फुलामध्ये सुगंध नाहीये, हे मनाला कळतं खरं तर, पण मन सुद्धा खरं तर काही नाहीच आहे हे सुद्धा कोणाला कळतं? कारण मन आधी मन काहीतरी आहे हे जीवाला कळतं. हा थोडा सूक्ष्म विषय आहे, कारण चिद हा शब्द महत्वाचा आहे. फुलातला सुगंध जो आहे तो नाकाला कळतो, पण सुगंध नाही हे मात्र नाकाला कळत नाही, घ्राणेंद्रियाला कळत नाही, ते मनाला कळत. मनाला सुगंध नाही हे कळेल, काय काय आहे हे सुद्धा कळेल, पण मनाला मन नाही हे मनाला कळत नाही. मन मुळात काहीच नाहीये, मन म्हणजे काही नाही हे मनाला कळत नाही, हे जीवाला कळत. म्हणजे मनाचा सगळा कळणं आणि न कळणं, मन असणं आणि नसणं, या सगळ्याचा व्यवहार जीवाला कळतो. जीवाला हे सुद्धा कळेल, पण मी चिद्रूप आहे हे जीवाला कळत नाही. जीवाने जर स्वतःला चिद्रूप मानलं किंवा मी चिद्रूप आहे जीवाने जर लक्षात गेलं तर तो जीव राहत नाही. म्हणजे जीवाला स्वतःचं स्वरूप जे आहे हे न कळणं हे कळतं. जीवाला काय कळतं? जीव म्हणजे काय? जीवाला कळतं. काय कळतं? की मी ब्रह्म नाहीये हे ज्याला कळतं त्याला जीव असं म्हणतो आपण. म्हणजे मी ब्रह्म आहे हे सुद्धा जीवाला कळत नाही. म्हणजे जीवाला सुद्धा काही कळतं आणि काही न कळतं, पण तसं चिद नाहीये. तुम्ही कुठल्याही कळणारे तुम्ही ज्याला म्हणाल की याने ह्याच्यामुळे कळतं याला चिद म्हणा. तुम्ही डोळ्याला चिद म्हणता येत नाही, नाकाला, कानाला, त्वगेंद्रियाला, सगळ्या जाणणाऱ्या कुठल्याही इंद्रियाला आपल्याला चिद म्हणता येत नाही, मनाला पण म्हणता येत नाही, तसं जीवाला पण म्हणता येत नाही. अशा रीतीने आपण शोध घेत गेलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की ज्याला ज्याला कळतंय असं वाटतं तो पदार्थ चिद या शब्दामध्ये ठेवता येईल. चिद तो पदार्थ चिद्रूप आहे किंवा चिद आहे असं म्हणता येईल. पण जर त्याचा शोधांती हा निर्णय लागला की नाही या इंद्रियाला किंवा त्या जीवाला, मनाला, या कोणालाही न कळण्याचा सुद्धा व्यवहार होतोय, त्यांना काही गोष्टी नाही कळत आहेत, म्हणजे त्यांना चिद म्हणता येत नाही. ट्यूबलाईट प्रकाश देते आणि त्या प्रकाशाने आपल्याला सगळं दिसतं असं जर म्हटलं तरच ती प्रकाश रूप मानता येईल. पण आपण जर असं म्हटलं की या ट्यूबलाईट पासून प्रकाश मिळतो पण सगळ्या वस्तू नाही दिसत बरं, ते फक्त काही काहीच वस्तू दाखवणार, असं म्हटलं तर ती ट्यूबलाईट प्रकाशमान आहे असं कोण म्हणणार? कारण त्या ट्यूबलाईटने आपल्या सगळ्या वस्तू दिसत नाहीत. त्याला प्रकाशमान तेव्हाच म्हणता येईल की जेव्हा त्या वस्तूने सगळं दाखवलं पाहिजे, तरच तो प्रकाशमान पदार्थ आहे. प्रकाशमान पदार्थाने सर्व वस्तू दाखवाव्यात, तसं चिदने सगळं प्रकाशित करावं. सगळंच जर त्याला प्रकाशित करता येत नाही तर त्याला चिद कसं म्हणणार? किंवा घ्राणेंद्रिय कदाचित सुगंध, दुर्गंध या सगळ्यांना प्रकाशित करेल पण मनाला प्रकाशित नाही करत. असा तर अभ्यास आपण आधीही पाहिलेलाच आहे की डोळ्याला एकतर रूप कळेल पण डोळ्याला मन कळत नाही, मनाला एकतर डोळा कळेल पण मनाला जीव कळत नाही. तर अशा रीतीने आपण विचार करत गेलो तर प्रकाशमान असलेला पदार्थ हा कधीही असा म्हणता येणार नाही की जो या पदार्थांना दाखवत नाही, त्यांना प्रकाशित करत नाही, म्हणजे तो पदार्थ खरा तर प्रकाशमान नाहीच आहे, तो अर्धवट आहे, अर्धवटच प्रकाशमान आहे. म्हणजे अर्धवट चिद असं काही म्हणता येणार नाही. म्हणून चिद हा शब्द जेव्हा इथे या ठिकाणी लिहिलेला आहे तर असा चिद शब्द आहे की जो सगळ्यांना प्रकाशमान करतो, सगळ्यांना प्रकाश देतो. जो सगळ्यांना प्रकाश देतो,
सगळ्यांना म्हणजे कोणाला? अख्ख्या सृष्टीला जो प्रकाश देतो. मग सृष्टी या शब्दामध्ये आपण जेवढं मागे विचारात घेतो, या सगळ्यांना जो प्रकाश देतो, क्या म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जगाचा चाळीता. म्हणजे प्राणाला सुद्धा जो प्राण देतो, सूर्याला सुद्धा जो प्रकाश देतो, असा जो कोणी पदार्थ असेल, अशी जी काही वस्तू असेल, त्याला म्हणतात ब्रह्म. चिद हे त्याचं लक्षण आहे. आणि ज्यांना ज्यांना आपण लागू करायचा प्रयत्न करू, तो पदार्थ आपल्याला संपूर्णतः प्रकाशमान असला पाहिजे. जर तुम्ही डोळ्याला ब्रह्म म्हणत असाल तर ठीक आहे, काही हरकत नाही. पण मग डोळ्याने सगळं जाणलं पाहिजे. कारण जाणणे, प्रकाश देणं हे त्याचा जर धर्म आहे, तर त्याने सगळ्यांना प्रकाश दिला पाहिजे. पण डोळा हा फक्त बाह्य रूप या विषयालाच फक्त प्रकाशमान करतो. पण तो डोळा आतमध्ये असलेल्या मनाला प्रकाश देत नाही. म्हणून त्याला चिद म्हणता येते. सृष्टीतला कुठलाही पदार्थ चिद या व्याख्येत येत नाही. म्हणून ही सृष्टी सगळी चिद या व्याख्येत न बसल्यामुळे ती विक्षेप या व्याख्येत जाते. विक्षेप मध्ये का जाते याचा आपण अनेक रीतीने विचार केलेलाच आहे. पण ती चिद नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून जगातल्या कुठल्याही पदार्थांना तुम्ही बळत चिद म्हणू नका. लोक कोणालाही देव म्हणतात, कारण हे देवाची लक्षणं आहे. ती आपण कोणालाही देव म्हणतो. देव कोणाला म्हणावं? ज्याचं लक्षण आहे सत, ज्याचं लक्षण आहे चिद. फक्त सत आणि चिद ही जी लक्षणं आहे, ही ज्याच्यामध्ये असतील तोच देव आहे. आपण दगडाला पण देव समजतो, कागदावर चित्र काढलं त्यालाही देव समजतो. तो प्रकाश देतच नाही कोणाला. दगड कोणाला काही दाखवतो? एक वेळ माणसं तरी देव म्हणता येतील, कारण माणसापेक्षा दगड फारच निर्दैवी आहे, नाही का? पण माणसं दगडाला देव समजतात. करणार काय आता? काहीच करू, इतकी मूढ बुद्धी आहे. दगडाला पुजत असतात. पण एवढी पद्धत दिसते, म्हणजे एवढं सगळं जगामध्ये सुरू आहे, हे काय खोटं आहे काय? मग खरं आहे तर करत राहा. कारण की हे काय आहे की हे तत्व जे आहे, हे जे भगवंत जे स्वरूप आहे, हे तुम्हाला कळूच नये असा त्या मायेचा संकल्प आहे. ईश्वराचा तो संकल्प आहे. हे कळलं नाही पाहिजे काहीच चाललंय, झाकून टाकलं पाहिजे सगळं, हा संकल्प आहे. त्याच्यामुळे आपण कशालाही देव म्हणतो. सगळे लोक त्याला देव म्हणतात. दगड म्हणजे देव. ज्ञानदेवाने सांगितलेलं आहे, निर्जीव दगडाची काय करसी सेवा, तो तुझं निर्दैव देईल काय. कवणे गुणे भुली पडली गव्हारा, तीर्थाच्या माहेरा न ओळखसी. अष्टोत्तर शे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय भुवनी आत्माराम. देव जवळी असता जाशी आणा तीर्था, मुकलासी आता म्हणे ज्ञानदेव. आपण ज्याला काही देव समजतोय त्या देवाचं लक्षण काय? ब्रह्म. ब्रह्माला देव म्हणतात. ब्रह्म हे देव आहे. ब्रह्माला शास्त्रामध्ये वस्तू असा शब्द आहे. या वस्तूची किंवा या ब्रह्माची लक्षणं जी आहेत ती सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप अशी आहेत. ही लक्षणं जरी शास्त्रात सांगितली असेल तरी या लक्षणांचा आपण विचार करत नाही आणि ती आपण अंमलात आणत. चिद एकदा ठरलं ना, चिद म्हणजे काय? प्रकाशमान पदार्थ. प्रकाश, चिद म्हणजे प्रकाश. प्रकाश ज्याच्यापासून मिळतो, म्हणजे प्रकाश म्हणजे ज्याच्यापासून सगळं कळतं, तो आहे चिद. तो तुमच्या आतमध्ये आहे, तुम्ही शोधा. ज्याच्यामुळे सगळं कळतं. डोळा चिद नाही, कान चिद नाही, जीव चिद नाही, हे सगळं चिद नाहीये. मग कोण चिद आहे? कोण चिद आहे? मग सांगा तुम्ही आम्हाला, कोण चिद आहे? आम्हाला कळून द्या चिद कोण आहे. आता ते तसं एवढं सोपं राहिलं नाही कळणं. आता त्याला काहीतरी प्रयोग करावा लागेल, काहीतरी आता प्रक्रिया करावी लागेल. आता चूक करून बसलो ना, आता ते सोपं राहिलं नाही. एवढं तयारी नाही, चीज जाणून घेण्याची इच्छा नाही. इच्छा ती दिसते नुसती थोतांड आहे, टाइमपास आहे तो. फक्त टाइमपास पुरतं लोकांना वाटतं आम्हाला सत कळावं, चित कळावं. खरी तयारी नाहीये ती. नुसती काय, गंज किती चढलाय लोखंडावर, त्याप्रमाणे त्याच्यावर काय करावं लागेल? आपल्याला प्रयोग करावे लागेल. म्हणजे एकतर पॉलिश पेपरने तेवढं घासावं लागेल. तलवारीवर गंज चढलाय तर किती घासावी लागते सांगा मला? किती घासायला पाहिजे? एखाद्या तलवारीवर जर गंज चढला तर किती घासली पाहिजे? किती किती आणि किती वेळ? हेच उत्तर बरोबर ना? का अर्धा तास? बरं, कशाने घासली पाहिजे? याचं काय उत्तर आता?
कशाने घातली? ह्याचं पण सांगा ना उत्तर. पहिलं उत्तर तर बरोबरच आहे. दुसरं उत्तर सांगा, कशाने घासायला पाहिजे तलवार? पहिलंच उत्तर आहे, त्याला सुद्धा पहिलंच उत्तर आहे. काय पहिलं उत्तर आहे? गंज कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. गंज म्हणजे नावाला जर 2-3 थेंब असतील गंज चढलेला, साध्या कापडाने पण पुसून निघेल तो. आणि चांगले थरच्या थर साचले असतील तर त्याला त्या धार लावायच्या चाकावरच ठेवावं लागेल, आहे की नाही? मध्यम असेल तर पॉलिश पेपरने निघेल. म्हणजे गंज कसा आहे? पुन्हा उत्तर काय? गंज कसा आहे, किती वेळ, कशाने, हे सगळं कशावर अवलंबून असतं. म्हणून आपण जेव्हा विचार करतो की आपल्याला ब्रह्मप्राप्ती का होत नाही किंवा ब्रह्माचं आपल्याला का कळत नाही, तर त्याला आवरण संबंध कशाचा आहे? विक्षेप किती आहे, विक्षेप किती आहे, गंज किती आहे म्हणजे विक्षेप किती, विक्षेप किती आहे ते महत्वाचं आहे. मग आपला विक्षेप किती आहे म्हणजे तो कसा कमी करणार, यासाठी काहीतरी प्रयोग करायला किती वेळ लागणार. प्रत्येकाचा विक्षेप वेगळा आहे. इथे बसलेले प्रत्येक जण वेगळ्या विक्षेपामध्ये, त्यामुळे प्रत्येकाचा विक्षेपच भिन्न असल्यामुळे प्रत्येकाला उत्तर समान कसं असेल, नाही का? सगळ्यांना जर सांगितलं तुम्ही पॉलिश पेपरने घासत बसा तर कसं जमेल? म्हणून साधनं प्रत्येकाला समान नाहीत. प्रत्येकासाठी साधन भिन्न आहे, विक्षेपावर अवलंबून असतं ते, ठीक आहे. पण काही काही लोक म्हणतात त्याला ते साधन मला नाही देत, त्याला ते सांगितलं मला नाही सांगत. तुला आणि त्याला तसं दोघांना एक साधन कसं असू शकेल? आणि तुम्हाला काय साधन द्यायला लागेल हे काय असं पाहता क्षणी थोडी लक्षात येते. काहीतरी थोडा व्यवहार झाल्यावर लक्षात येतं की याला काय साधन योग्य असेल, आहे की नाही? एवढा काय उत्कृष्ट महाराज प्रत्येक जण असतील असं नाही की पाहिला आणि सांगून दिलं साधन आहे की नाही? म्हणजे डॉक्टर पूर्वी कसे होते, पूर्वीचे वैद्य असे होते की तो माणूस आला तर तो चालत जसं येत असतो त्या चालण्यावरून लक्षात यायचे की त्याला काय झालंय, चालण्यावरून. त्याच्या काही वैद्य होते ते आला की त्याच्या डोळ्यात बघून सांगायचे की याला काय रोग झालाय. काही वैद्य असे होते की जे तो बोलायला लागला की त्याच्या बोलण्यामध्ये जी कंपनं आहेत त्या कंपनावरून सांगायचे की याला काय आजार आहे. बघ आता ज्याला आजार अशा प्रकारे कळतो तो औषध बरोबर देणार, यात काही नवल नाही, ते काही शोधायची गरज नाही. त्याच्यापेक्षा दुसरे काही असे वैद्य होते, काही आजही असतील, कारण हे पहिले 3 वर्गातले कदाचित नाहीतच आता कोणी, पण त्याच्या पुढे काही वैद्य असे आहेत, काही होते की जे नाडी पाहून सांगायचे की काय आजार आहे. काही लोक आता पण नाडी पाहून आजार सांगू शकतात बघा. आणि काही काही वैद्य असले म्हणजे की त्यांना त्या सगळ्या स्कॅनिंगच्या मशीनमधून जरी माणसाला काढला, त्याचं रक्त तपासलं, लघवी तपासली, सगळं तपासलं, तरी 10 दिवस त्या रिपोर्टवर विचार करतात काय झालं असेल नक्की याला, आणि त्याच्यानंतरही औषध देतात, तो दुसरा आजार वाढतो अजून काहीतरी. असले वैद्य म्हणजे डॉक्टर. आजकालची परिस्थिती काय इतकी भंगार झाली, इतकी वाईट परिस्थिती झाली. एवढे रिपोर्ट घेऊन सुद्धा तो रिपोर्ट कळल्यानंतर पुन्हा स्कॅनिंग करतायत आणि त्याच्यानंतरही औषध देऊन पुन्हा दुसराच रोग उद्भवतोय. म्हणजे औषध द्यायला चुकलं म्हणजे त्याला कळलंच नाही ते काय झालं होतं नक्की त्याला, अशी परिस्थिती. मग ही जर व्यवहारातली परिस्थिती तर परमार्थातही महाराजांची अशी स्थिती आहे. म्हणून महाराजांची काही गॅरंटी नाही आजकाल की महाराजांना स्कॅनिंग नीट करता येईल एखाद्या जीवाचं, हे काही सांगता येत नाही. म्हणून महाराजांवर श्रद्धा ठेवायची नसते, तर सांभाळून श्रद्धा ठेवायची. सगळेच महाराज काही असे, कारण पूर्वीचे वैद्य आता राहिले नाही, मग पूर्वीचे महाराज तरी कुठे राहिलेत? काळाचा महिमा येतो. त्यामुळे असं काही समजायचं नाही की तुम्हाला पाहता क्षणी महाराजांना कळलं ह्याला काय साधन द्यावं, असं काही नसतं, आहे का नाही? त्यामुळे तशी काही अपेक्षा करू नये की आपण ब्रह्मरूप होणार आता लगेच, असं काही होत नसतं. तर वैद्य कसा पाहिजे? वैद्य उत्कृष्ट पाहिजे. तसं महाराज पण कसं पाहिजे? उत्कृष्ट पाहिजे. पाहता क्षणी कळलं पाहिजे याला काय साधन लागेल. पण असं होणं आता काळाचा महिमा असल्यामुळे अवघड आहे. म्हणून महाराज सुद्धा तसे नसणार. महाराजांना सुद्धा 10 वेळा 100 वेळा त्याचं स्कॅनिंग करावं लागणार, मग औषध देणार, मग हुकणार, मग परत दुसऱ्यांदा सांगणार इथे हुकलं बरं का, आता दुसरं कर साधन. म्हणून मला बऱ्याच वेळा सांगावं लागतं तू हे केलं का? म्हणतो महाराज काहीच होत नाही. मग थांब आता दुसरा ग्रंथ वाच. म्हणतो महाराज तुम्ही तर मागे हा ग्रंथ सांगितला होता, तर हुकला त्याला काय सांगावं? ठोका नीट नाही बसला, नाही तर पंचीकरण वाचलं उद्धार झाला असं व्हायला पाहिजे होतं, पण नाही होत. हा पंचीकरण वाचतो, मग विचार सागर, मग पंचदशी, मग ज्ञानेश्वरी, मग
चांगदेव 65, मग उपनिषद, हे सगळं करतो तरी महाराज अजून काही कळे ना ब्रह्म कसं असतंय. त्याची चूक नाही, महाराजांना कळे ना ह्याला काय साधन द्यावं, आहे की नाही. अशी गंमत आहे, बरोबर ना. असला गोंधळ आहे. असो, तर उभयतांची चूक आहे. त्यामुळे कसं व्हायचं हे आता जगाचं कसं व्हायचं आहे की नाही, अडचण असेल ना. रोग बरे होणार का नाही होणार हाच मोठा प्रश्न आहे. तसा हा भवरोग बरा होणार का नाही हा मोठा प्रश्न आहे. असो, भगवंताच्या कृपेने चांगले गुरु आणि चांगला शिष्य मिळो आणि जेणेकरून त्या गुरुचं त्या शिष्याशी एकरूपता साधून तो शिष्य सुद्धा ब्रह्मरूप हो, जो गुरु ब्रह्मरूप असेल तर या ठिकाणी 2 लक्षणं आपण विचारात घेतली की सत म्हणजे काय आणि चिद म्हणजे काय. चिद म्हणजे जाणणं, चिद म्हणजे प्रकाश देणं. प्रकाश देणे हा ज्याचा धर्म आहे तो कधीही हा पदार्थ झाकला आणि हा पदार्थ उघड केला असं करू शकत नाही. तो सगळंच उघड करणार, त्याचं कामच आहे प्रकाश देणं, नाही का. प्रकाश देणारा पदार्थ कधी अर्धा पदार्थ उघडा ठेवील आणि अर्धा झाकून ठेवील असं करेल काय. म्हणजे या ट्यूबलाईटच्या प्रकाशात तुम्ही जर एखादी वस्तू धरली आणि मग त्या ट्यूबलाईट अशी म्हणली नाही मी याच्यातला अर्धा दाखवणार नाही, असं काही करणार नाही ट्यूबलाईट. कारण ट्यूबलाईटचा धर्म आहे तो प्रकाश देणे. ट्यूबलाईटच्या प्रकाशात जेवढे आले पदार्थ तेवढे दिसणारच. तसं चिद जो आहे हे चिद, या चिदचं लक्षण आहे काय, चिद म्हणजे चिद्रूप असणे हा जो धर्म आहे, हा जो ब्रह्माचं लक्षण आहे, या ब्रह्माच्या लक्षणावरून प्रकाशमान किंवा प्रकाश देणं हाच त्याचा धर्म आहे. आणि हा धर्म दुसरा कुठेही राहत नाही, सृष्टीमध्ये कुठेही नाही. तिसरं लक्षण आहे आनंद. आनंद हा शब्द जो आहे तो दुःख या शब्दाच्या विरुद्धार्थी असलेला शब्द एक आहे. कारण आनंद हा शब्द आपण सुख या शब्दाचा समानार्थी म्हणून वापरतो. सुख म्हणजे काय, दुःख नसणं. सुख म्हणजे दुःख नाही. आता सुखाची परमोच्च अवस्था जरी एखाद्याने गाठली आणि त्याच्यात जर कुठेतरी दुःखाचं बीज राहिलं तर त्या सुखाला खरं तर हे सुख म्हणता येणार नाही. म्हणजे हा आनंद शब्द जो आहे, हा आनंद शब्द तिथे लागू होत नाही. म्हणजे सुख कसं पाहिजे की ज्यामध्ये दुःखाचं बीज नको. आपण जे सुख मिळवतो आहे ही सगळी सुख जे आहेत हे सगळे दुःखाचे बीज असलेले आहेत. कुठलंही सुख आपण जे प्राप्त करू पाहतो त्या सगळ्या सुखांमध्ये दुःखाचं बीज आहे. हे जे शरीर आहे, या शरीर आपल्याला जरी सुखकारक वाटत असलं, या शरीराच्या बाहेरचे सगळे पदार्थ, सृष्टीमध्ये येणारे सगळे पदार्थ, आता मगाशी आधी चिंतनांमध्ये आपण जो विचार केलेला आहे त्या चिंतनांप्रमाणे जर विचार केला तर सृष्टी जी आहे अख्खी, या सृष्टीमधला कुठलाही पदार्थ असू देत, हे सगळे पदार्थ ज्यांच्यापासून आपण सुखाची अपेक्षा करतो, या सगळ्या पदार्थांची जरी आपल्याला प्राप्ती झाली तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये दुःखाचं बीज लपलेलं. आणि म्हणून आपल्याला त्या पदार्थांपासून कधी सुखाची अपेक्षा करणं खरं तर योग्य नाहीये. ज्या पदार्थापासून आपल्याला सुख मिळेल की ज्याच्यातून दुःख मिळणार नाही असा जो पदार्थ असेल तो ब्रह्म आहे. आता तो कुठं आहे, कसा आहे, द्या, कोणी म्हणणारच ना. प्रत्येक जण लगेच म्हणणार की नाही मला तो द्या, तो पदार्थ मला पाहिजे. प्रत्येकालाच वाटणार, प्रत्येकाला असं वाटेलच की मला असा पदार्थ मिळूच नये की ज्या पदार्थातून दुःख तयार होतं. असं कोणाला वाटेल की मला सुख मिळावं, नाही मला दुःख मिळावं, मला सुख नको, असं कोणाला वाटेल. असा एकतरी पदार्थ असा मनुष्य विचार करेल काय, एकतरी पदार्थ मला मिळावा असा की ज्याच्यामुळे मला दुःख मिळत राहिलं पाहिजे, असा विचारच करणार नाही. म्हणून जर शास्त्रामध्ये असं म्हटलंय की भगवंत हा जो पदार्थ आहे किंवा ब्रह्म हा जो पदार्थ आहे, ब्रह्म ही जी वस्तू आहे ही सुखरूप आहे किंवा आनंदरूप आहे असं जर म्हटलंय तर ब्रह्म मला नको असं कोण म्हणेल? खरं तर कोण म्हणेल का? कोणीच म्हणणार नाही. कारण प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला आनंद हवा आहे, प्रत्येकाला सुख पाहिजे. आणि जर शास्त्र सांगतंय किंवा साधू संत सांगतात की ब्रह्म फक्त सुखरूप आहे, आनंदरूप आहे किंवा ती वस्तू जी फक्त सुखरूप आहे तीच ब्रह्म आहे, असं जर शास्त्र किंवा साधू संत सांगत असतील तर माणसं या वस्तूकडे का जात नाहीयेत? याला काहीतरी कारण असायला पाहिजे ना. माणसं म्हणजे आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की माणसं म्हटले की ती कुठेतरी वेगळी आहेत आणि आपण नाही, असं वाटतं नकळतपणे. पण हे सहजपणे वाटतं. खरं तर ती माणसं म्हणजे आपण. मग ही जी वस्तू आहे जी सुखरूप आहे किंवा आनंदरूप आहे, ही वस्तू प्राप्त करण्याच्या मागे माणूस का जात नाही, आपण का जात नाहीये? त्याला काहीतरी कारण शोधलं पाहिजे, है की नाही? पण या ठिकाणी त्याचं लक्षण सांगितलंय की ती वस्तू मात्र फक्त सुखरूप आहे, ती वस्तू आनंदरूप आहे. आणि जगातला कुठलाही पदार्थ खरं तर
सुखरूप किंवा आनंदरूप नाही याचा आपण विचार केलेला आहे. या ठिकाणी तसं स्पष्ट म्हणलेलं नाही, परंतु आपण याचा विचार केलेला आहे. कारण ज्या ज्या पदार्थापासून आपण सुख मिळवतोय त्या त्या प्रत्येक पदार्थापासून आपल्याला कधीतरी दुःख मिळतंय. मग तुम्ही जर असं म्हणाल की नाही, आम्ही जो पदार्थ प्राप्त करतो तो आम्हाला कधी कधी सुख देतो आणि कधी कधी दुःख देतो आणि तोच सुखरूप आहे, तर कोण ऐकेल? तुम्ही जर असे म्हणले की माझ्याकडे एक फूल आहे, गुलाबाचं फूल आहे माझ्याकडे, आणि ते गुलाबाचं फूल कधी कधी सुगंध देतं आणि कधी कधी दुर्गंध देतं. कधी कधी ते फुलाच्या पाकळ्या त्या मऊ वाटतात आणि कधी कधी ते काटे टोचतात, फुलाच्या पाकळ्याचे काटे टोचतात. असं जर म्हटलं तर कोण ऐकेल? म्हणजे कधी कधी त्या पदार्थाचा स्पर्श मऊ होतो आणि कधी कधी तो पदार्थ टोचतो. असं कसं चालेल? असं चालणार नाही. कारण एकतर तो मऊ असला पाहिजे किंवा एकतर त्याने तो टोचला पाहिजे, एक तर तो सुगंधित असला पाहिजे किंवा दुर्गंधित असला पाहिजे, असं काहीतरी असायला पाहिजे. आता जो पदार्थ कायमच सुगंधित आहे तो पदार्थ आपण एकाच वर्गात टाकू, एक तर सुगंधित किंवा दुर्गंधित. आणि तो जर पदार्थ कधी सुगंधित कधी दुर्गंधित, तर मग तो विचित्रच पदार्थ आहे, नाही का? मग त्या पदार्थापासून तुम्हाला कधीतरी सुख होणार, कधीतरी दुःख होणारच आहे. कारण ज्या पदार्थापासून तुम्हाला पहिल्यांदा सुगंध मिळतो त्या पदार्थापासून तुम्हाला पहिल्यांदा सुख होईल. तोच पदार्थ उद्या जर दुर्गंध द्यायला लागला तर तोच पदार्थ उद्या तुम्हाला दुःखाला कारण होईल. म्हणजे तो पदार्थ कायम सुखाला कारण नाहीये. जगामध्ये असा कुठला पदार्थ आहे की जो कायम आपल्याला सुख देतोय? असा कुठलाच पदार्थ सापडत नाही. इथपासून तिथपर्यंत तो फक्त सुखच देतोय असं जगात कुठलाच पदार्थ नाही. आपलं शरीर सुद्धा नाही स्वतःच, ज्याला आपण सगळ्यात प्रिय मानतो ते शरीर सुद्धा आपल्याला, दुसऱ्याला जाऊ देत, दुसऱ्याला त्याच्यापासून किती त्रास असतो हे दुसऱ्यालाच माहित असतं, आपल्याला नाही कळत. ते म्हणजे माझ्यापासून किती लोकांना किती त्रास आहे मला नाही कळत, मला वाटतं मी चांगलाच आहे म्हणून दुसऱ्याचा विचार तर जाऊ देत. पण आपल्यालाच आपल्याच शरीरापासून जे सर्वात जवळचं आणि प्रिय वाटतं, सुखरूप वाटतं, ते शरीर जे आहे ते कायम सुख देतंय काय? मग या पदार्थ तरी देव म्हणता येईल काय? जगातला कुठलाही पदार्थ असा नाही की जो आपल्याला कायम सुख देईल. सृष्टी या शब्दामध्ये जेवढं काही आपण विचारात घेतलेलं आहे हे सगळे पदार्थ आपल्याला कधीही तिन्ही काळात सुख देऊ शकत नाहीत. म्हणून या कुठल्याही पदार्थांना खरं तर हे लक्षण लागू होत नाही. मग ज्याला हे लक्षण लागू होईल तो जो कुठला पदार्थ असेल, ती जी काही वस्तू असेल तिला म्हणतात ब्रह्म. त्या ब्रह्मावर म्हणजे सतरूप असलेल्या, चिद्रूप असलेल्या आणि आनंदरूप असलेल्या त्या पदार्थावर ही सृष्टी आरोपलेली आहे. ही सृष्टी आरोपलेली. आता ही सृष्टी जर तशी आरोपलेली आहे तर ही सृष्टी आपल्याला तशी का होत नाही? म्हणजे सतरूप चिद्रूप आनंदरूप का होत नाही? का होत नाही? होत नाही म्हणून तर आपल्याला असं म्हणावं लागलंय की ती आरोपित आहे. तशी जर झाली असती तर ही सृष्टी ब्रह्मरूपच आहे असं म्हणावं लागलं असतं. पण तसंही म्हणता येत नाही. आणि सिद्धांत तर असा आहे की सृष्टी ब्रह्मरूप आहे, अनुभव तर असा आहे की सृष्टी ही ब्रह्मरूप नाही आहे. म्हणून आपला अनुभव वेगळा आहे आणि सिद्धांत वेगळा आहे. साधू संत आणि शास्त्र वेगळं सांगतंय. आपण अनुभवात काय घेतलंय? आपण अनुभवात वेगळं घेतलेलं आहे. साधू संत म्हणतात सृष्टी नाम ब्रह्मरूप आहे, म्हणजे सृष्टी ही खरं तर ब्रह्मरूप आहे असं आपण त्याचा अर्थ केला तर आपण सृष्टी जर बघितली ती उत्पत्ती स्थिती प्रलयवान, 3 काळामध्ये सदैव बदलणारी, तिन्ही काळात बदलणारी आहे. अधिक अधिक ही ना सत आहे, ना प्रकाश देणारी आहे संपूर्णता, ना संपूर्णता सुखरूप आहे. म्हणजे ती अर्धवटच आहे. म्हणजे कधी कधी ती सत वाटते, कधी असत. म्हणजे यात सृष्टीमधले सगळे पदार्थ कधी सत कधी असत, कधी चित कधी अचित, आणि कधी दुःखरूप आणि कधी सुखरूप, अशी विचित्र सृष्टी आहे. म्हटल्यावर या सृष्टीला ते ब्रह्म रूप म्हणणं हे खरं तर आपल्याला लक्षातच येत नाही. मग हे का झालं असेल? कशामुळे हा गोंधळ झाला असेल? हा गोंधळ सोडवायचा आहे म्हणजेच परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? दुसरं काहीही नाही. परमार्थ म्हणजे फक्त हा गोंधळ संपवायचा आहे. गोंधळ आहे पण हा गोंधळच ज्याला वाटत नाही त्याच्यासाठी परमार्थ नाही. परमार्थ कोणासाठी आहे? परमार्थ तुमच्यासाठी आहे जर तुम्ही हा गोंधळ सोडवू इच्छिता. एखादा म्हणत जाऊ दे ना, डोक्याला कशाला त्रास, आपलं चाललंय ना बरं, त्यांच्यासाठी नाहीच आहे हा विषय. त्यांना काय करायचे ते करू द्या. दगडाची पूजा करू द्या, धोंड्याची पूजा करू द्या, कोणाची पूजा करा, काय करायचे ते करू द्या. तुम्ही त्यांच्या नादी लागू नका. तुम्ही जर त्यांच्यातले असेल तर पुन्हा या विषयाकडे फिरकू नका. त्यात काही नवल नाहीये काही. आपल्याला काही आग्रह नाही का कुणाचा?
कोणी आग्रह केलाय आपल्याला की हेच करा म्हणून, असं काही गरजेचं नाही. फेऱ्या मारा ना, काही हरकत नाही. मेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या देहात जा, अनंत जन्म फिरत बसा. त्याला काही कोणी अडवलंय का आपल्याला? आपण स्वतंत्र आहोत. आपल्याला कोणी अडवलंय? काही करण्यासाठी आपल्याला कोणी अडवलंय काय? अडवलेलं नाहीये. पण जर आपल्याला हा संदेह निर्माण झाला, हा जर संभ्रम निर्माण झाला की असं कसं काय, तर आपल्याला हा विषय सोडवावा लागेल. आणि त्यालाच म्हणतात परमार्थ. संदेहान मुक्ती भावश्च, संदेहातून मुक्ती होणे यालाच परमार्थ असतात. संदेहान मुक्ती भावश्च, संदेहातून मुक्ती प्राप्त करणं, संदेहातून बाजूला जाणं, संदेह नष्ट करणं, संभ्रम नष्ट करणे म्हणजेच परमार्थ. भ्रम नाहीसा करणे म्हणजेच परमार्थ. मग हा भ्रम कसा जाईल हा मात्र वेगळा विषय. वेगळा विषय म्हणजे भ्रम जाण्यासाठी जे काही करावं लागेल ते करा. भ्रम जाण्यासाठी परमार्थ म्हणजे काहीतरी प्राप्त करणे किंवा काहीतरी निवृत्त करणे असं नाही आहे, फक्त भ्रम घालवणे. परमार्थ म्हणजे परमार्थामध्ये काही प्राप्त करायचं नाही आणि काही हलवायचं नाहीये. जे आहे ते आहेच, फक्त जो भ्रम निर्माण झालाय, कारण इथे भ्रम दाखवलेला आहे, जो भ्रम निर्माण झालाय तेवढा संपवायचा आहे. आणि तो संपवण्यासाठी आपल्याला या ग्रंथाचा नक्कीच उपयोग आहे. या ग्रंथाच्या द्वारे आपण हा भ्रम घालवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येकाला आपापल्या अधिकारानुरूप योग्य ते साधन मिळणं गरजेचं आहे आणि त्या साधनावर त्याने आरूढ होऊन त्या साधनाच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना योग्य ते साधन आपल्या अधिकारानुरूप मिळो अशी या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. जे काही चिंतन झालं ते सद्गुरुचरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की